काल रात्री 9:30 वाजता अचलपूर पोलीस स्टेशनच्या समोर माननीय प्रवीणजी तायडे जे आहेत आपले अचलपूर विधानसभाचे आमदार, हे तिथे एक उपोषण चालू होतं. तिथं ते भेट द्यासाठी गेले होते आणि त्याआधीच त्यांचा तिथं भेट द्यायचा कार्यक्रम ठरलेला पण होता. ते गेले तिथं, त्यांनी भेट दिली आणि त्या भेटीच्या नंतर तिथं जे थोडा वाद झाला, म्हणजे राजकारणी वाद झाला, त्याच्या नंतरचे जे व्हिडिओ व्हायरल झाले सगळे इकडे. आता मी सध्या प्रवीण भाऊ तायडे यांच्या ऑफिसच्या बाहेर आहेत, त्यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे. पण त्याच्यानंतर 9:30-10 वाजताच्या दरम्यान जो तिथं वाद झाला आणि जे राजकारण शिजलं, सगळ्यात आधी तर तुम्ही त्याच्यातले काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघा. बोलना है कि भाई तू वो गुनेगार आदमी नहीं है ना, गुनेगार प्रवृत्ति का रहता है। साहब हो गया ना, ऑर्डर की वजह से ये सब हो रहा है। ये मत सोचो अभी मैं अकेले में ये इसके बारे में अकेले में बात करना मेरे ये गुनेगार हमारा विषय गलत नहीं है। हमारा अधिकार नहीं है, हमारा अधिकार अंदर पे है या नहीं है? तो तुम क्यों ऐसे इंडायरेक्टली बोल रहे हो? हम तुम्हारे भैया को ये प्रश्न पूछे, ये कुंदन भैया ने तुम्हारे राज्य होने क्यों नहीं होना? तो इसमें बच्चों बालू का मतलब नहीं आना चाहिए। बच्चों बालू का ये भैया तुम मेरे ना हमारा मैं क्या बोलती आप लोग बात करने या व्हिडिओमध्ये असं दिसून येऊन राहिलं की स्पष्ट शब्दात जे आमचे मित्रही आहेत, राम बघेला आहेत, नंदवंशी भैया आहेत, ते दिसून राहिले, त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये दिसून राहिले, त्या स्टेजवरही दिसून राहिले आणि आमदार साहेब त्यांच्याशी काहीतरी बोलून राहिले आणि तो वाद कोणता एकदम क्षुल्लक वाद. महत्वाचं म्हणजे तिथं प्रवीण भाऊ तायडे हे गेले होते. मला तर हे माहित पडलं की सर्वात आधी ते उपोषण सोडवायच्या हिशोबानेच तिथं गेले होते. त्यांचं सीओ साहेब झाले, SDO साहेब आहेत, त्यांच्यासोबतही बोलणं झालं होतं की कोणत्या तरी मार्गाने ते उपोषण सोडवायचं. तर सगळा तो आराखडा झाला होता. त्याच्यानंतर प्रवीण भाऊ तायडे हे तिथं त्या उपोषण स्थळी गेले, तिथं भेट दिली. पण तिथं कसं राहते, आता राजकारण कुठं कुठं काय काय पेटणार आता त्या गोष्टीला तर समजू शकता तुम्ही.
महत्वाचं असं झालं अजून की राहिलं ते उपोषण जागेवर त्याच्याशी बोलणं आणि त्याच्यात प्रहारचे काही कार्यकर्ते आहेत ते आणि आमदार साहेब आणि त्यात कुंदन दादा यादव यांच्याशी थोडासा वाद करताना तो दिसून राहिला. पण महत्वाचं असं की आपण अशा ठिकाणी चाललो जिथं एक व्यक्ती उपोषण करते, तिथं आमदार साहेब हे उपोषण भेट द्यासाठी जातात आणि महत्वाचं म्हणजे ते उपोषण सुटील त्या हिशोबानं पण जातात. या पार्टीचा वाद त्या पार्टीवर, त्या पार्टीचा वाद या पार्टीवर, या गोष्टी एवढ्या प्रमाणात त्या व्हिडिओमध्ये दिसून आल्या. नंतर मी प्रवीण भाऊ सोबत बोललो. त्यांच्या फोनवरून असं लक्षात येऊन राहिलं म्हणजे बोलण्यावरून की जोही वाद झाला होता रात्रीचा, गेलो होतो म्हणे मी. गेल्यानंतर तिथं उपोषण करताना त्यांनी भेट दिली. भेट दिल्यानंतर तिथं जे बाकीचे कार्यकर्ते होते, प्रहारचे कार्यकर्ते, ते तिथं बसलेले होते आणि उलट सुलट एक दोन गोष्टी तिथं वाद घालवता तो एवढा वाद झाला की बीजेपी वर्सेस प्रहारवर गेला. मग तो वाद कुठचा कुठं लांबला आणि सोशल माध्यमांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात हे व्हिडिओ आता व्हायरल होऊन राहिले. काल रात्रीची गोष्ट असल्याच्यानं आज आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं होतं, म्हणून हे बातमी करणं खूप गरजेची होती. प्रवीण भाऊ सोबत बोलणं झाल्यानंतरच मी हा व्हिडिओ करून राहिलो की जेणेकरून नेमका तिथं वाद काय झाला होता. कारण की सुशील रघुवंशी जे आहेत ते उपोषण करते, त्यांचं उपोषण आता काय कोणत्या पद्धतीनं सुटीन ते तर आता माहित नाही. पण हा कालचा जो वाद झाला होता त्याच्यावर आपल्याला बोलणं होतं आणि पूर्ण आढावा आपल्या मराठी 24 तासवर दाखवणं होतं.